नमस्कार, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका विरोधी भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. सेविका ताईंनो, गेल्या काही दिवसापासून म्हणजे 7 ऑगस्टपासून खूप साऱ्या ताईंच्या अशा कमेंट येत आहेत. आपण सगळ्यांनी पाहिलं देखील असेल आणि त्याच कमेंटच्यामुळे मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर आलेली. तर कमेंट कशा येत आहेत 7 ऑगस्टपासून, तर आपल्या सगळ्यांना माहिती की 7 ऑगस्ट ते 21 ऑगस्टपर्यंत जे मुख्य सेविका अंतर्गत भरती, ज्याला आपण सेविकेचं प्रमोशन मुख्य सेविके पदासाठी परीक्षा देऊन, तर त्याची जाहिरात आलेली आहे. आणि आपल्याला 7 ऑगस्टपासून तर 21 ऑगस्टपर्यंत म्हणजे शेवटची तारीख आहे, तर तोपर्यंत आपल्याला ॲप्लिकेशन करायचं आहे. खूप साऱ्या ताईंच्या मनात कन्फ्युजन आहे की ताई ह्या जागा पूर्ण महाराष्ट्रासाठी आहेत. तर हो, पूर्ण महाराष्ट्रासाठी आहेत, परंतु ह्या जागा नागरी विभागातील नागरी म्हणजे आपण जे शहरी प्रकल्प असतात यांच्यासाठी आहेत. बघा, आपण आपल्या सगळ्यांना जर लक्षात असेल की 25 एप्रिल 2025 रोजी शासनाने एक GR काढलेला होता आणि त्या GR नुसार 30 एप्रिल तर 20 मे पर्यंत शहरी भागातील 272 जागांसाठी ॲप्लिकेशन शहरी भागातील ताईंनीच, म्हणजे ज्यांना 10 वर्ष अनुभव पूर्ण झालेला आहे अशा ताईंसाठी जाहिरात निघालेली होती. पण तेव्हा वयाची जी अट आहे ती 45 होती आणि आता आपल्या त्याच्यानंतर मग आपल्या काही ताईंनी कोर्टात धाव घेतली आणि कोर्टात धाव घेतल्यानंतर कोर्टाने आपल्याकडनं निकाल दिला आणि तेच वय आता त्याच जागा, तेवढेच जागा आहे 272 आणि त्या शहरी भागातीलच 272 जो GR निघालेला होता 25 एप्रिल 2025चा आणि 30 एप्रिल तर 20 मेच्या दरम्यान मध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं होतं. तर आता ज्या ताईंनी तेव्हा ऑनलाईन ऍप्लिकेशन केलेलं आहे त्या कालावधीमध्ये शहरी भागातील, तर त्या ताईंनी ऍप्लिकेशन आता पुन्हा करायचं नाही. परंतु शहरी भागाच्या अजून काही ताई राहिलेल्या असतील की ज्या आता 5 वर्ष आपल्याला वाढून भेटले, म्हणजे कोर्टात आपल्या ताईंनी केस टाकली, केस जिंकली, म्हणून शासनाने आपल्याकडनं निकाल दिला आणि त्याच्यामध्ये प्लस म्हणजे 1 जानेवारी 2025 रोजी जर तुम्ही 50च्या आत असाल 1 जानेवारी 2025ला, तर तुम्ही त्या परीक्षेत बसण्यासाठी पात्र आहात. पात्र असण्यासाठी तुमच्याकडे पूर्ण म्हणजे कुठल्याही क्षेत्रातली तुम्ही तुमच्याकडे पदवी असणं महत्वाचं आहे. आत्ताच्या GR नुसार, तेव्हा 12वी पास होतं, परंतु आताच्या GR नुसार तुमच्याकडे पदवी असणं अपेक्षित आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे 10 वर्षाचा सलग 10 वर्षाचा अंगणवाडी सेविका म्हणून अनुभव असणं महत्वाचं आहे. ह्या प्रमुख अटी आहेत. मग त्याच्यानंतर नावात बदल. आता समजा मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, म्हणजे मी माझ्या पतींच्या नावाने हा जॉब करत आहे. माझं नाव वडिलांकडचं पुष्पावती अंकुश ढोले, तर हे दोघंही नावं आपल्याला एक आहेत, कारण की मला जे प्रमाणपत्र मिळणार आहे आपल्या कार्यालयाकडनं, बघा आपल्याला कार्यालयाकडनं प्रमाणपत्र घ्यायचंय की सलग 10 वर्ष अनुभव झालेला आहे, हे त्यांच्याकडनं रितसर आपल्याला प्रमाणपत्र घ्यावं लागणार आहे. ते प्रमाणपत्र देखील आपल्याला अपलोड करायचंय, त्याच्यामुळे ते देखील तितकंच महत्वाचे. त्याच्यामुळे ते घेत असताना आता मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, आता मी ह्या नावाने अंगणवाडी सेविका म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती, मी ते नाव मी नेहमी घेत असते. परंतु माझ्या वडिलांकडचं म्हणजे माझे डॉक्युमेंट सगळं शिक्षण माझं पुष्पावती अंकुश ढोले ह्या नावाचं आहे, म्हणजे माझं माहेरचं नाव आहे. तर मग मला नावात जो बदल झालेला तर त्याचं मला अपडेट करावं लागेल. तर ह्या सगळ्या गोष्टी अजून काही ताईंचं म्हणजे 50 वर्षचं अटात आपल्या ज्या काही ताई बागी होत्यात आणि त्या आता बसत असतील, म्हणजे तेव्हा त्यांनी ऍप्लिकेशन केलेलं नव्हतं, 45च्या आत असलेल्या ताईंनी केलं, परंतु त्याच्यानंतरच्या काही ताई अजूनही वयामध्ये बसतात, त्यांनी ऍप्लिकेशन केलेलं नसेल तर त्यांनीच फक्त ऍप्लिकेशन करा. आणि ग्रामीणच्या ज्या जागा आहेत त्या देखील लवकरच निघणार आहेत आणि ग्रामीणच्या जागा ह्या जास्त प्रमाणात असतील, 500च्या वर निघू शकतात. ह्या फक्त शहरी भागाच्या आहेत. त्याच्यामुळे गोंधळात आपल्या सेविका ताईंनी अजिबात पडू नका. तुम्हाला वाटत असेल तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता, परंतु जे तुम्ही प्रमाणपत्र सादर करणार ऍप्लिकेशन करत असताना, तर ते प्रमाणपत्र हे ग्रामीणचं असेल आणि जाहिराती शहरीसाठी आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमचं ठरवा कशा पद्धतीने काय. पण मला असं वाटतं की ज्यांनी ऍप्लिकेशन केले त्यांनी करायची गरज नाही आणि ज्या माझ्या शहरीच्या ताई बाकी आहेत त्यांनी ऍप्लिकेशन करा, कारण की 1 जानेवारी 2025 पर्यंत आपल्याला 50 वर्ष जर आपले झालेले नसतील तर त्या सगळ्या ताई 10 वर्ष अनुभव आणि तुमच्याकडे डिग्री आहे, तर अशा सगळ्यांनी ऍप्लिकेशन करायचं आहे. ताईंनी नुसतं ऍप्लिकेशन करून थांबू नका, अभ्यासाला देखील लागायचंय. अभ्यास कराल तरच तुम्ही ही परीक्षा काढाल. परीक्षा ही आपल्या हिच्यात जी परीक्षा होणार अंतर्गत भरतीची, तर 60 मार्क म्हणजे जे 60 गुण आहेत ते आपल्या डिपार्टमेंटला धरून असतील आणि त्याच्यानंतरचे जे राहिलेले आहेत तर ते 140 हे आपल्या सगळ्यांना माहिती की सामान्य ज्ञान, तर्कशुद्ध, त्याच्यानंतर
गणितीय, मराठी आहे, इंग्रजी आहे. 10 मार्कासाठी तुम्हाला म्हणजे 10 मार्कांसाठी जे आहे 10 प्रश्न हे मराठीचे येतील. 20 हे जे प्रश्न आहेत ते हे मराठीसाठी असतील आणि त्याच्यानंतरचे जे प्रश्न आहेत 40 तर ते सामान्य ज्ञान. नंतर संख्यात्मक म्हणजे आपल्या ज्याला आपण म्हणतो की भूमिती, तर याच्यासाठी तुम्हाला सगळे मिळून 40 प्रश्न असणार आहेत आणि मराठीसाठी 20 असणार आहेत आणि इंग्रजीसाठी 10 असणार आहेत आणि 60 हे आपल्याला आपल्या डिपार्टमेंटची म्हणजे योजना आणि कायदा असे धोरण आपल्याला असणार आहे. त्याच्यामुळे ताईंनो आत्ताच अभ्यासाला लागा, अभ्यास कराल, कारण की परीक्षा जरी तुम्ही आता 21 ऑगस्ट ही शेवटची तारीख असेल परंतु परीक्षा 1-2-3 महिन्यामध्ये होऊ शकते. त्याच्यामुळे तुम्हाला काही ताईंनी खूप सारे क्लासेस जॉईन केलेत परंतु अजून काहींनी काही केलं नसेल तर लवकरात लवकर अभ्यासाला लागा आणि परीक्षा काढायची गरज आहे. त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या जे शंका असतील त्या सांगण्याचा मी प्रयत्न केला. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.